नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 5 जून 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे. 2026मध्ये प्रगती हा बहुपक्षीय लष्करी सराव कोठे आयोजित केला आहे? ओके, तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे बघा ऑप्शन नंबर सी, म्हणजेच उमरोई, मेघालय. तर मेघालय या राज्यामधील उमरोई या ठिकाणी 2026मध्ये म्हणजेच यावर्षी प्रगती हा बहुपक्षीय लष्करी सराव आयोजित करण्यात आला आहे. तर बघा बघूयात आपण. चला, प्रगती म्हणजेच काय बघा, तर पार्टनरशिप ऑफ रिजनल आर्मीज फॉर ग्रोथ अँड ट्रान्सफॉर्मेशन इन द इंडियन ओशियन रिजन. ओके, तर असा याचा अर्थ होतो. तर बघा, भारतीय लष्कर याचे आयोजन करत आहे. आणि बघूयात आपण या सरावामध्ये भारतासह एकूण 13 देश सहभागी झालेले आहेत. तर बघा, भारतासह एकूण 13 म्हणजेच बघा भूतान, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, मालदीव, म्यानमार, नेपाळ, फिलिपिन्स, सेशल्स, श्रीलंका आणि व्हिएतनाम, तर हे देश सहभागी झाले होते. तर बघा या सरावाचा मुख्य उद्देश बघा, तर हा जो सराव आहे तो जंगल आणि डोंगराळ भागामधील दहशतवादविरोधी कारवायांचे संयुक्त प्रशिक्षण देणे, तसेच मित्र देशांच्या सैन्यांमध्ये ताळमेळ आणि लष्करी कौशल्य वाढवणे आणि परस्पर सहकार्य वाढवणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा. जून 2026 पासून कोणत्या देशाने 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घातली आहे? तर बघा त्या देशाचं नाव आहे मलेशिया. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. तर मलेशिया या देशाने जून 2026 पासून 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घातलेली आहे. तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण. तर बघा मलेशिया या देशाची राजधानी आहे बघा क्वालालंपूर. चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 3 बघा. चौथा लेव्हेंडर महोत्सव 2026 कोठे आयोजित केला जाईल? तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, म्हणजेच भद्रावाह, जम्मू आणि काश्मीर. तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामधील भद्रावाह या ठिकाणी चौथा लॅव्हेंडर महोत्सव आयोजित केला जाणार आहे. तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण. बघा चौथ्या आवृत्तीचा हा जो दिवस आहे लॅव्हेंडर महोत्सव, याची थीम आहे बघा लॅव्हेंडर गोज ग्लोबल. तर बघा लॅव्हेंडर जागतिक स्तरावरती जात आहे अशी याची थीम आहे. आणि याचा उद्देश म्हणजे भारतीय लॅव्हेंडर उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देणे हा आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 3 आहे. 2026मध्ये भारताच्या आर्थिक सागरी खाद्यपदार्थाची निर्यात किती आहे? तर बघा एकूण $8.46 अब्ज एवढी निर्यात आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. उत्तर प्रदेश राज्यामधील कुशीनगर जिल्ह्यातील फाजिलनगर याचे नाव काय ठेवण्यात आले आहे? तर बघा फाजिलनगर याचे नाव ठेवण्यात आले आहे बघा पावागड. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे. तर पावागड असे नाव ठेवण्यात आले आहे. तर बघा उत्तर प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री आहेत बघा योगी आदित्यनाथ, आणि त्यांनी 2 जून 2026 रोजी कुशीनगर येथील एका जाहीर सभेमध्ये या नामकरणाची अधिकृत घोषणा केलेली आहे. तर लक्षात ठेवा. उत्तर प्रदेश या राज्याची राजधानी आहे बघा लखनौ. चला पुढचा प्रश्न आहे बघा. भारतातील पहिल्या चालकविरहित विमानतळ एअर ट्रेनची प्रस्तावित लांबी किती आहे? तर बघा 7.7 किलोमीटर एवढी लांबी आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर प्रश्न महत्त्वाचा आहे बघा, कारण की भारतातील पहिलीच चालकविरहित विमानतळ एअर ट्रेन आहे. तर त्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. तर बघा बघूयात आपण. भारतातील पहिल्या चालकविरहित म्हणजेच ड्रायव्हरलेस विमानतळ एअर ट्रेनची प्रस्तावित एकूण लांबी 7.7 किलोमीटर आहे. आणि दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 7 आहे. व्हिटली अवॉर्ड 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, म्हणजेच ए आणि बी. तर बघा ए म्हणजेच काय, तर परवीन शेख, आणि बघा दुसरे आहेत बरखा सुब्बा. तर या दोघांनाही व्हिटली अवॉर्ड 2026 या अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. तर बघा परवीन शेख आणि बरखा सुब्बा या दोघांचे नाव लक्षात ठेवा. चला बघूयात आपण. बघा व्हिटली अवॉर्ड 2026 ग्रीन ऑस्कर असेही म्हटले जाते. हा पुरस्कार भारतातील 2 संवर्धन तज्ज्ञ महिलांना प्रदान करण्यात आलेला आहे. आणि बघा त्यांचं नाव आहे परवीन शेख, ज्या की भारतीय स्कीमर
या संकटग्रस्त पक्ष्यांच्या संवर्धनासाठी त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि बरखा सुब्बा यांना दार्जिलिंग परिसरामधील हिमालयीन सॅलमँडर आणि त्याच्या अधिवासाच्या संरक्षणासाठी हा पुरस्कार दिलेला आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी समर्पित कॅबिनेट पोर्टफोलिओ तयार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच केरळ. तर केरळ हे राज्य पहिले राज्य आहे. तर चला बघूयात आपण. बघा मंत्रिमंडळ स्तरावरती आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी स्वतंत्र कॅबिनेट पोर्टफोलिओ तयार करणारे केरळ हे भारतातील पहिले राज्य आहे. आणि बघा या नवीन विभागाचा कार्यभार ज्येष्ठ मंत्री PK कुन्हालीकुट्टी यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे. आणि त्यांच्याकडे IT आणि उद्योग हेही विभाग आहेत. लक्षात ठेवा. बघा याचा मुख्य उद्देश आहे डिजिटल गव्हर्नन्स, स्टार्टअप्सचा विकास आणि तंत्रज्ञान आधारित औद्योगिक प्रगतीला गती देणे हा याचा मुख्य उद्देश आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 9 आहे. प्रकल्प सक्षम हा कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे? तर बघा हा आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAI या संस्थेचा उपक्रम आहे. तर लक्षात ठेवा चर्चेत आहे हा नुकताच. तर बघूयात आपण. चला बघा प्रकल्प सक्षम हा नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच NHAI याचा कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती उपक्रम आहे. आणि हा उपक्रम विशेषतः ग्रामीण युवक आणि महिलांना उद्योगासंबंधित कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राबवला जात आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. भारताचे पहिले AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स सक्षम डिजिटल बँकिंग शाखेचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये झाले आहे? तर बघा त्या राज्याचं नाव आहे आसाम. तर आसाम या राज्यामध्ये भारताचे पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स सक्षम डिजिटल बँकिंग शाखेचे उद्घाटन करण्यात आले आहे. तर बघा भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स सक्षम डिजिटल बँकिंग शाखेचे उद्घाटन आसाम या राज्यामधील गुवाहाटी येथे करण्यात आले आहे. आणि ही शाखा SLISET.comची असून तिचे उद्घाटन हिमंता बिस्वा शर्मा म्हणजेच आसामचे मुख्यमंत्री यांनी केलेली आहे. ओके. तर लक्षात ठेवा. आणि याच प्रश्नाबरोबर आजच्या दिवसाचे जे करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. तर भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.